हॅलो फ्रेंड्स, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात माझ्याकडे सत्यनारायण पूजा असते आणि दरवर्षीप्रमाणेच सत्यनारायण पूजेचा प्रसाद ही माझी आईच बनवते, कारण ती खूप अप्रतिम प्रसाद बनवते। माझ्या सासूबाई सांगतात की आईला प्रसाद बनवायला सांग, कारण त्या खूप छान प्रसाद बनवतात। तर त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इकडे मला थोडं लेट झालं शूट करायला, पण मी तुम्हाला प्रमाण सांगते। सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा 1.25 किलोच्या प्रमाणातच बनतो। त्याच्यामुळे इथे 1.25 किलो तूप, 1.25 किलो रवा आणि 1.25 किलो साखर हे प्रमाण आहे। याच्यातच आपल्याला हा प्रसाद बनवायचा आहे। तर आधी 1.25 किलो तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये रवा व्यवस्थित भाजून घेतला। आता हा रवा व्यवस्थित भाजला गेला आहे, तूप सुटला आहे, म्हणजे आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे। हे बघा, कडेनी असं तूप सुटलं आहे, म्हणजे रवा असा थोडा पातळ झाला आहे। मग त्यामध्ये आपल्याला 2 पिकलेली केळी ॲड करायची आहेत। याच्यात ही वेलची केळी नाही आहेत, तर ही नॉर्मल केळी असतात तीच आहेत, आणि ती सुद्धा आता आपल्याला रव्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। ती बाजूला इथे दूध गरम करत ठेवायचं आहे। हे 2 लिटर दूध गरम करत ठेवलं आहे, पण आपल्याला एवढं लागणार नाही आहे। आणि केळी परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत। तर मी काजू आणि बदाम घेतले आहेत, ते 5 तास भिजत ठेवले। बदामची सालं काढून घेतली आणि बारीक चिरून घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि जे हवे ते तुम्ही ॲड करू शकता। तर मी इथे काजू आणि बदामच घेतले आहेत। आता ते सुद्धा आपल्याला ह्या रवा आणि केळी ह्याच्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, तुपात खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित हे बघा, माझी आई कशी पूर्ण भाजून घेते, कारण की नाही व्यवस्थित परतला ना तर मग रवा कच्चा राहतो आणि मग प्रसाद असा छान बनत नाही। तर माझ्या आईचा हात दुखायला लागला, म्हणून हे बघा आता माझी बहिणी पळी घेतली आहे आणि हे आपल्याला कंटिन्यू फिरवायचं आहे ह्यात चमचा। आता मी साईडला केशर पाण्यात भिजत ठेवली होती, तुम्ही दुधातही भिजत ठेवू शकतात। आणि केशर टाकल्याने त्याला प्रसादाला एक वेगळाच कलर येतो आणि फ्लेवरही येतो, पण केशर हे ऑप्शनल आहे। आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा की काय किती प्रमाण घ्यायचं हे तुमच्यावर आहे। सो केशर टाकून हे बघा आता व्यवस्थित परतवून घ्यायचं आपण। आणि त्यानंतर आपल्याला जसं की 1.25 किलो तूप, 1.25 किलो रवा आणि मग 1.25 किलो साखर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायची आहे। आणि बाजूला दूधसुद्धा गरम करत ठेवायचं आहे, कारण ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही, पूर्ण दुधात हा प्रसाद बनतो। आणि हे बघा आता हा रवा असा वरून खाली पूर्ण परतायचा आहे, म्हणजे व्यवस्थित संपूर्ण रवा हा परतला गेला पाहिजे तुपामध्ये। सो वर खाली करून सारखं चमचा फिरवत राहायचा आहे, नाहीतर मग खालचा जळेल असं फ्लेम हे झाल्यामुळे। त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हा परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर ह्याच्यात 1.25 किलो साखर ॲड केली आणि ती सुद्धा आता हे रवा, केळी आणि ड्रायफ्रूट्सचं जे मिक्सचर झालं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि मग इथे दूध गरम टाकायचं आहे आपल्याला, थंड दूध ॲड करायचं नाही आहे। तर गरम दूध ॲड करायचं आहे। हे 2 लिटर दूध आहे, पण एवढं आम्हाला लागलं नाही, 1.5 लिटरच्या आसपास आम्हाला दूध लागलं आहे। सो आता तुम्ही टेक्स्चर बघाल तर असं वाटेल की हे खूप आता पातळ झालं आहे, पण तसं नाही। रवा जे आहे ते दूध ॲब्झॉर्ब करेल, जसं जसं शिजेल रवा, त्यात रवा फुलेल त्यामध्ये, त्याच्यामुळे। तर हे बघा आता दूध टाकून हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे वर खाली, कारण खाली जळेल नाहीतर। आणि फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायची आहे। मग त्यामध्ये वेलची टाकायची आहे आपल्याला आणि हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा आपला प्रसाद तयार। बाजूला तूप सुटायला लागलं की समजायचं आपला प्रसाद तयार झाला आहे। तर तुम्ही सुद्धा असा हा प्रसाद नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की कसा झाला तो। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा आता साईडनी मस्त तूप सुटलं आहे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा व्यवस्थित, जे म्हणजे हा जो अजून पातळ दिसतो हा अजून थोडा थिक होणार, एवढा पातळ राहणार नाही हा प्रसाद। आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची।